आपण आता त्याच मच्छी मार्केटमध्ये आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा प्रकारे इथे घाण साठले, इथे कचऱ्याच्या डब्याची सोय व्यवस्थित नाही आहेत, इथे घाण पाणी साठलंय, कचरा साठलाय. कोळी बांधवांचं हेच म्हणणं आहे की अशा समस्यांकडे महापालिका लक्ष देत नाहीये, परंतु कोळ्यांच्या पोटावर पाय द्यायला त्यांना नक्कीच वेळ आहे. फक्त मच्छीचा वासाला KMC वाल्यांना मच्छीचा वास येतोय, म्हणजे हे बाहेरचा कचरा इकडचा कचरा येऊन मच्छी मार्केटमध्ये टाकतात, त्याचा वास नाही येत का त्यांना? आणि परत आम्हाला पाणी नाही काय नाही, मग स्वच्छ राहणार कुठून? BMC बोलतात तुम्ही कचरा उचला, तुम्ही भरा, आणि हे लोक लायसनचे पैसे एवढे वाढवतात, सगळ्याची महागाई करतात, बल्ब नाही देत, वायरीचं काम नाही करत, सगळं कोल्हीच बायका करतात. मग याच्या हे भरपाई का आम्हाला BMC देते काय? आम्ही स्वतःच्याच पैशांनी सगळा खर्च करतो आणि पूर्ण कचरा पण आम्हीच भरून टाकतो. मच्छी मार्केटचा बाजार पण आम्हीच धुतो. खाली BMचा माणूस एकच असतो, मग कुठून स्वच्छता राहणार? ऑनलाईन मला येऊन घेऊन जातात कचऱ्याचा डब्बा, तिकडे आहे कचऱ्याचा डब्बा, ते हालत बघा, येताना एंट्री बघा तिकडे, कसं कोण येणार ते बघ. एंट्री बघा किती घाण आहे, तिकडे जाताना बघा केवढी एंट्री घाण आहे, त्याच्या डब्याचा वास नाही येत. बरोबर. तो कचरा आजचा कचरा उद्या न्यायला येतात, ऑनलाईन मध्ये ऑनलाईन केले तर उद्या न्यायला येतात, कॉन्ट्रॅक्ट वाले केले तर उद्या न्यायला नको कचरा. आजचा कचरा आहे ना, कॉन्ट्रॅक्ट वाले दुपारी वगैरे येत नाही, आता उद्या दुसऱ्या दिवशी येणार. ते गाडी आल्यावर एवढा स्मेल येतो ना, काय कस्टमर इथे उभे नाही राहत, बाहेर पळतात, एवढा स्मेल येतो. मग